लाडकी बहीण योजना आणि आपल्याला जो 24वा हप्ता आहे जून महिन्याचा तो अजून पण वितरित झालेला नाही। त्याचा GR शासनाने लवकरात लवकर काढावा व त्या निधीचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा करावा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्हाला अशी पण अपडेट दिसत असेल की जून आणि जुलैचा एकत्रित लाभ मिळणार आहे वगैरे वगैरे। आणि खरंच तशा पद्धतीने म्हणजे एकत्रित म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता मिळू शकतो का, एकूण 3000 रुपये, त्या संदर्भात पण आपण अगदी कमीत कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत। सर्वांना माहिती आहे बघा, जूनचा महिना पेंडिंग आहे, अजूनही मिळालेला नाही, म्हणजे 24वा हप्ता बरोबर। तर त्या हप्त्याचा GR जो आहे तो लवकरात लवकर काढावा आणि वितरण पण करावं अशी तर आपण विनंती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतच आहोत। पण 3000 रुपये मिळतील का बरं खरंच, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला पूर्ण लॉजिकनं सांगतो बघा। असं नाही आहे की हप्ते एकत्रित मिळत नाही, 2 हप्ते मिळतात, पण आत्ता सध्या मिळण्याची शक्यता आहे का आणि नेमकं तसं कधी घडू शकतं या संदर्भात पण तुम्हाला अंदाज आला पाहिजे। त्या संदर्भात तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये सांगतो। मार्च आणि एप्रिलचा तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपला लाभ पेंडिंग आहे बघा। बऱ्याचशा लाभार्थींचा जो आहे मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो पेंडिंग आहे, सर्वांचा नाही, म्हणजे हा हप्ता बऱ्यापैकी लाभार्थ्यांना मिळाला, पण काही लाभार्थ्यांना मिळाला का नाही, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळालेला नाही। त्यानंतरचा मागचा हप्ता म्हणजे मेचा पण जे आहे हप्ता जो आहे तर तो देखील हप्ता जो आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळालेला नाही, म्हणजे दोन्ही पण हप्ते एकंदरीत विचार केला, मार्चचा हप्ता, एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता, बरेचसे लाभार्थी विचारतात की सर हा पेंडिंग लाभ मिळणार का, तर मिळणार नाही। आता त्याचं उत्तर पण सांगतो आहे की आता मी काही दिवसापूर्वी ऐकलं की त्यांनी सांगितलं एका लाभार्थीने की सर नाही मला पेंडिंग लाभ मिळाला, तर असं कुणालाही मिळालेलं नाही, कोणी कितीही सांगितलं तरी देखील लाभ मिळालेला नाही, पेंडिंग लाभ कोणालाही मिळालेला नाही। आणि जेव्हा अशा प्रकारची कोणतीही अपडेट आली तर पहिल्यांदा खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलवर येते, त्यामुळे कोणी तशा गोष्टींवर अफवांवर लक्ष द्यायची गरज नाही। पण जर मार्च, एप्रिल आणि मेचाच हप्ता प्रलंबित काही लाभार्थ्यांचा राहिला आहे, तोच मिळाला नाही, तोच आणखी देणं बाकी आहे, कारण त्याच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांचे जर पात्र असतील तर बरं का नावं जे आहे यादीत अपडेट होऊ शकतात आणि त्यांना परत जूनपासून हप्ता मिळू शकतो, पण सर्वांना नाही। पात्र असताल आणि काही टेक्निकल कारणामुळे लाभ थांबला असेल तरच म्हणतो आहे मी, अन्यथा नाही। मग विनाकारण उगीच आशा लावण्यात काही पॉईंट नाही। पण ITRचा जर कुणाचा त्यामुळे जर लाभ थांबला असेल तर ह्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे चालू होऊ शकतो। हा मुद्दा आपण परत परत मांडणार आहोत येणाऱ्या वेळेमध्ये, पण मात्र ते सर्व शासनाच्या इच्छाशक्तीवर डिपेंड आहे। पण तरी देखील चालू वर्षातलाच ITR गृहीत धरावा अशी आपण मुद्दा जो आहे ती 8 मांडणार आहोत। आणि काही लाभार्थ्यांचा KYC मुळे लाभ थांबला तर त्यांच्या संदर्भात त्यांचा पण हप्ता चालू होऊ शकतो। काहींचा कागदपत्रामुळे लाभ बंद झालेला आहे, म्हणजे चुकीची कागदपत्रे नाही योग्य दिली पण त्यांचा लाभ थांबला, त्यांचा पण लाभ चालू होऊ शकतो, पण वेळ लागेल या गोष्टींना बघा। तर असा विचार केला तर 2 महिन्यामध्ये म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हे चित्र असताना 2 महिन्याचा लाभ एकत्रित खरंच मिळू शकतो का, तर उत्तर अगदी स्पष्ट आहे नाही। पण याचा अर्थ असा नाही की मिळणारच नाही, तर मिळू शकतो पण एका अटीमध्ये। तर ती अट कोणती, तर ती पण समजून घ्या बघा। जर वितरण महिन्याच्या शेवटीला गेलं म्हणजे अगदी या महिन्याच्या शेवटीला वितरण गेलं एकदम शेवटच्या टोकामध्ये, तर मग मात्र 2 हप्ते जे एकत्रित मिळण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। पण तसं घडणार का नाही आणि तसं घडू पण नाही, लवकरात लवकर एकच हप्ता वेळेवर शासनाने द्यायला पाहिजे। त्यामुळे मी सांगतो की जर वितरण पार जुलैच्या समजा शेवटच्या आठवड्यामध्ये गेलं आणि शेवटच्या आठवड्यामध्ये पण शेवटच्या उरलेल्या 2-3 तारखेमध्ये जर गेलं तर मग 2 हप्ते एकत्रित मिळू शकतील जून आणि जुलैचा, अन्यथा नाही। थोडक्यात 2 महिन्याचा लाभ एकत्रित मिळण्याची कोणतीही शक्यता नाही। त्यामुळे यावेळेस जो हप्ता मिळणार आहे आपल्याला तो फक्त आणि फक्त जूनचा 24वा हप्ता मिळेल आणि त्याच्यामध्ये पण फक्त आणि फक्त 1500 रुपये प्रति लाभार्थी अशाप्रमाणे लाभ मिळेल। म्हणजे थोडक्यात जरी अशा प्रकारचे अपडेट येत असतील तुम्हाला कुठे पण वेगवेगळ्या माध्यमांवर की 3000 रुपये एकत्रित मिळणार जून आणि जुलैचा हप्ता, तर तशी शक्यता सध्या तरी दिसत नाही, तशा प्रकारची कोणतीही सध्या अपडेट दिसत नाही। आणि इव्हन तशी हालचाली पण आता होताना दिसत नाहीत, पण मात्र महिन्याच्या शेवटीला गेला तर मग तसे काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। काही अडचण असेल या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता। धन्यवाद।